वतीनं आजच्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या परिसरामध्ये झाडं लावण्याचा एक अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम अमित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं केला जातो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गावचे माजी सरपंच आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आदरणीय योगेश नाना, रामकृषीच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय शर्मा सर, इतरही रामकृषीचे काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। अमितच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर आणि तरुण सहकारी मित्रांनो, सुरुवातीला आपल्या सगळ्यांना मी पर्यावरण दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो। एक अतिशय कुठलाही गाजावाजा न करता, परंतु खऱ्या अर्थानं आजच्या काळाला जो अभिप्रेत आहे अशा प्रकारचा कार्यक्रम अमित आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्यानं, राजकीय कार्यकर्ते आपण वृक्षारोपण अनेकदा करत असतो, परंतु एखादं झाड लावलं की त्या झाडाला पुढच्या वर्षी जर आपण आलो तर फोटो फक्त नवीन असतो, झाड नवीन असतं, तोच खड्डा, तीच जागा, अशा प्रकारचं एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम एकीकडे चालतो आणि दुसरीकडं अमित सारखे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं काळाची गरज ओळखून अतिशय झोकून देऊन अशा क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे दुर्मिळ आहेत। मी गेल्याही वर्षी या ठिकाणी आलो होतो, त्याच्याही गेल्या वर्षी या ठिकाणी आलो होतो। या वर्षी झाड लावायचं, त्याचं संगोपन करायचं आणि पुढच्या वर्षी नवीन झाडं लावत असताना पाठीमागच्या वर्षीच्या झाडांचा त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करायचा, अशा प्रकारचा मला वाटतं कार्यक्रम एक दिवसभराचा आजच्या या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं अमित करत असतो आणि सातत्यपूर्ण, मग त्याला पाईपलाईन करायची, मग मोटर लावायची, त्याला ठिबक करायचं, असं सतत काही ना काहीतरी ग्रुप चेक केला की दिसत असतं, त्याला अडचणी येत असतात, त्या अडचणीला सामोरं तो त्या ठिकाणी जात असतो। अनेक आपल्यासारखे कार्यकर्ते त्याला या कामामध्ये मदतही करत असतात। मी आवर्जून रामकृषीच्या सर्व टीमचं या ठिकाणी धन्यवाद देईन की आपल्या परिसरामध्ये चाललेल्या अशा एका स्तुत्य उपक्रमाला आपण त्या ठिकाणी सगळे हातभार देत आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आज पाहतोय की एकंदरीतच आपल्या संपूर्ण परिसरातलं असेल किंवा देशातलं, जर आपण हवामानाचं जर बदलतं स्वरूप जर आपण आज पाहिलं ना, तर या वर्षीचा उन्हाळा हा आपल्या सगळ्यांच्यासाठी त्या ठिकाणी जीव घेणं अशा प्रकारचा होता। अनेक लोकांना त्या ठिकाणी गेल्या महिन्याभराच्या काळामध्ये त्या ठिकाणी उष्माघातानं आपल्या जीवाचं त्या ठिकाणी लोकांचं, मला वाटतं 50 का 60 लोकांना देशामध्ये त्या ठिकाणी उष्माघातानं त्यांचा बळी गेला। या सगळ्या गोष्टींच्या मध्ये पर्यावरणाचं संतुलन जर आपल्याला त्या ठिकाणी राखायचं असेल तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवडीची एक चळवळ त्या ठिकाणी उभी करायला लागणार आहे। आणि मला आठवतंय 2-3 वर्षांपूर्वी आदरणीय सुधीरजी मुनगंटीवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी झाडं लावण्याचा एक प्रण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्या माध्यमातून अनेक प्रकारची त्या ठिकाणी झाडं लावली गेली, त्याचं लागवड झाली। परंतु दुर्दैव त्या ठिकाणी हेच असतं, झाडं लावली जातात परंतु त्या ठिकाणी या युवराज शेठ